आणि कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी गेल्या आठवड्यात नाशिकमध्ये गोदावरी नदीची पाहणी केली। गोदावरीमध्ये मोठ्या प्रमाणावर प्रदूषण झाल्याचं स्वतः मंत्र्यांनी सांगितलं। इतकंच नाही तर गोदावरी स्वच्छ करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या। त्याला मोठ्या प्रमाणात निधी मंजूर केला गेला। जर गोदावरी एवढी प्रदूषित झालेली असेल तर दुसरीकडे महाराष्ट्राचं प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र गोदावरीचं पाणी गुड टू एक्सलंट असा शेरा देते। हे ऐकून पर्यावरण प्रेमींनाही धक्का बसलाय। पाहूयात काय आहे गोदावरीची परिस्थिती। एक नदी या देशामधली स्वच्छ नाहीये, एक नदी। आणि आम्ही काय नदीला माता। परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या, ते काय तिकडे माता बिता म्हणत नाहीत, तरी नद्या स्वच्छ। आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये, कोणी आंघोळ करतायत, कोणी कपडे धुतायत, काय वाटेल ते चालू आहे। राज ठाकरे म्हणतात ते खरंय, आपल्याकडच्या नद्या स्वच्छ नाहीत। आता ही नाशिकमधली गोदावरी नदीच पहा। या नदीमध्ये कुणी भांडी धुते, कुणी कपडे धुते, कुणी आंघोळ करते, कुठे कचरा पडलाय आणि हेच गोदावरीचं पाणी तीर्थ म्हणून प्यायलं जातं। गोदावरी नदी ही नाशिकची जीवन वाहिनी म्हणून ओळखली जाते। त्याच गोदावरीचं पाणी हिरवं झालंय, कारण सध्या गोदावरीमध्ये नाले गटारीचं पाणी सोडलं जातंय। मलजल केंद्रातलं रसायनयुक्त पाणी येऊन मिसळतंय, त्यामुळे गोदावरी नदी मोठ्या प्रमाणात दूषित झालीय। 2027 मध्ये गोदावरी तीरी कुंभमेळा होतोय। त्या पार्श्वभूमीवर गेल्याच आठवड्यात कुंभमेळा मंत्री गिरीश महाजनांनी गोदावरीची पाहणी केली। गोदावरीतल्या प्रदूषणाबाबत नाराजी व्यक्त करतानाच नदी स्वच्छ करण्याच्या सूचनाही महाजनांनी दिल्या। गोदावरी स्वच्छ करण्यासाठी 1200 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत। गोदावरीमध्ये प्रदूषित पाणी येतं तर आहे, अनेक फॅक्टरचं डायरेक्ट केमिकलयुक्त पाणी त्या ठिकाणी येतं आहे, पण त्या संदर्भामध्ये आमचे आता पूर्ण प्रयत्न चाललेले आहेत। जवळपास 1200 कोटी रुपयाचा MLD प्लॅनसाठीचा आम्ही STB प्लॅन त्या ठिकाणी करतोय, सिवेज ट्रीटमेंट प्लॅन करतोय आणि पाणी शुद्ध करण्याचा आम्ही त्या ठिकाणी पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। सिंहस्थ कुंभमेळ्याचे दृष्टीने सुद्धा आता युद्ध पातळीवर काम चालू आहे, ज्याच्यातून सर्व जे शहराचे जे सांडपाणी आहे त्याच्यावर नियंत्रण होईल। त्याच्या व्यतिरिक्त जे मोठे मोठे गाव आहे त्याबद्दल सुद्धा आता जिल्हाधिकारी स्तरावर आम्ही त्याबद्दल काम करणे सुरू केलेलं आहे। आमच्या हे निश्चितच अशी भूमिका राहणार आहे प्रशासनाची की कोणतीही नदी असो किंवा नाले असो त्याचं प्रदूषण होऊ नये, त्याच्यासाठी आम्ही सतत काम करत आहोत आणि पुढे पण करणार आहे। गोदावरी नदी अस्वच्छ असल्याचं खुद्द मंत्री सांगत असतानाच दुसरीकडे रामकुंडातल्या पाण्याला गुड टू एक्सलंट हे प्रमाणपत्र देण्यात आलंय। गोदावरीतल्या रामकुंडाचं पाणी गुड टू एक्सलंट असल्याचं प्रमाणपत्र महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं दिलंय। महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या वेबसाईटवरती रामकुंडातल्या पाण्याच्या शुद्धतेबाबत जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 पर्यंतची आकडेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे। रामकुंडातलं पाणी गुणवत्ता निर्देशांक सरासरी 75 पेक्षा अधिक आहे। आता जर आपण परिस्थिती पाहिली तर गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी माननीय उच्च न्यायालयाने अनेक आदेश पारित केलेले, विभागीय आयुक्त यांच्याखाली समिती पण स्थापन झालेली आहे। अनेक वेळा वर्तमानपत्रातून त्या संदर्भातल्या आणि इलेक्ट्रॉनिक अनेक बातम्या प्रसिद्ध होत असतात। मग MPSEBीची आकडेवारी आली कुठून, हा सर्वात मोठा यक्ष प्रश्न आहे। म्हणजे AC केबिनमध्ये बसून खोटी आकडेवारी प्रसिद्ध करणं आणि नाशिककरांची येणाऱ्या भाविकांची फसवणूक करणं, तर त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल व्हायला पाहिजे। आणि COD BOD लेवल तर तुम्ही विचारताच कामा नये। जसं काय रामकुंड म्हणजे RO प्लांटच आहे, या पद्धतीचं शुद्ध जल त्यांनी आकडेवारीच्या रूपाने दाखवलं गेलेलं आहे। रामकुंडातला पाणी गुणवत्ता निर्देशांक सरासरी 75च्या पेक्षा अधिक आहे। 63 ते 100 दरम्यान ही आकडेवारी असल्यास पाणी प्रदूषण मुक्त ठरवलं जातं। गोदावरीमध्ये एवढं प्रदूषण दिसत असताना गुड टू एक्सलंट प्रमाणपत्र मिळत असल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय। रामकुंडातलं पाणी एवढं शुद्ध असेल तर प्रदूषण मुक्तीसाठी एवढा खर्च कशासाठी, हा प्रश्न आहे। गोदावरी खरं शुद्ध आहे का? कागदपत्र म्हणतायत नदी प्रदूषण मुक्त आहे, तर डोळ्यांना गोदावरीचं वेगळं चित्र का दिसतंय? आता विश्वास नेमका कशावर ठेवायचा, कागदपत्रांवर की डोळ्यांना दिसणाऱ्या या अशुद्धतेवर? तुम्हीच ठरवा।
प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक.